एक एक ओव्हरची मॅच असणार आहे. फायनल मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोळे आणि त्यांच्या विरुद्ध जय अंबे फोर स्ट्रायकर्स. 4-4 बॉलच्या 2 ओव्हर असणार आहेत. टॉस केला जातोय. हेड टेल टॉस जिंकलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोळी. बॅटिंग आणि सेमीफायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार 13 बॉलमध्ये 63 धावा, 11 बॉलमध्ये 50 रन आणि 8 बॉल 8 सिक्स त्याच्या मॅचमधून पाहिले गेले. दिनू कांबळे अंबरनाथचा एक धडाकेबाज बॅटर दिनू. डी फॉर D1 डी फॉर डेंजरस बॅटिंग आज दिनूने विक्रोळीच्या ग्राउंडवर करताना पाहिले गेली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दिनूने खूप वर्ष खेळतो या ग्राउंडवर आणि डी फॉर दत्ता दळवी यांच्या हातातून मात्र ही टी शर्ट दिली जाते. दिनू खूप वर्ष ग्राउंडवर खेळतोय. तो कमी बोलतो पण दिनूने अफलातून बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ दिनूसाठी. कडक आणि फायनल मॅचला जशी सुरुवात होईल तसा मात्र आवाज असेल चंद्रकांत शेटे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद. गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक आपण पाहतोय आणि या साहेब चषकाला 4 चांद लावले दिनू कांबळेने. कारण कदाचित या स्पर्धेच्या या मैदानाच्या इतिहासातील एक इतिहास घडवलाय दिनू कांबळेने. लगातार 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. म्हणजे कालच्या रात्री जसा आनंद भारताने T20चा विश्वचषक जिंकताना आपल्याला झाला होता तसाच काही आनंद विक्रोळी वासियांना सुद्धा झाला असणार आहे. कारण साहेब चषकामध्ये दिनू कांबळेने एक मोठा विक्रम केलेला आहे. प्रेक्षकांना विनंती, आता चालू मॅचमध्ये कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. मॅच झाल्यानंतर हे सगळे खेळाडू तुम्हाला बाहेर भेटायला येतील. मॅच सुरू असताना आता कोणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. 2 ओव्हर असतील आणि 4-4 बॉलच्या 2 ओव्हर या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळतील. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि त्यांच्या विरोधात जय अंबे गिरगाव फोर स्ट्रायकर यांच्यातील सामना मात्र या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आठ बॉलचा एक डाव असणार आहे. 4-4 चेंडूंचं एक ओव्हर या ठिकाणी टाकली जाईल. अशा 2 ओव्हर असणार आहेत आणि फायनल जो जिंकेल त्याला 1 लाख, पराभूत होईल त्याला 50,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आणि प्रथमतः बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित करण्यात आलेला आहे ते म्हणजे कालचा दिवस गाजवणारा आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमला. लहान मुलांना विनंती आहे, सगळ्यांनी बाहेर या. मॅच आता सुरू होते. सगळी लहान मुलं तिकडे आहेत ती सगळ्यांना विनंती आहे बाहेर या. हा, या कट्टा आपण आणि सगळ्यांना विनंती करायची, कट्टा आपणच विनंती करायची, सगळ्यांना बाहेर या. मॅचला आता या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी प्लीज चला, मॅच सुरू करायची आहे. लहान मुलांना विनंती, आपण बाहेर यायचं आहे. त्यांनी जिंकला टॉस. टॉस कोणी जिंकला? सागर काय घेतलं? आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपले बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा, वेळ कमी आहे. गेली 2 दिवस आपण ज्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय त्या क्रीडा स्पर्धेचा शेवट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मॅच मात्र या ठिकाणी सुरू होताना आपल्याला आता पाहायला मिळते. ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये विक्रमांची भरमार आपल्याला पाहायला मिळाली, मोठमोठ्या धावांचा पाठलाग होताना पाहायला मिळाला आणि दिनू कांबळेने या क्रीडा स्पर्धेवर एक वेगळा साथ चढवला आहे. कारण 8 चेंडूत 8 षटकार मारण्याचा कारनामा आणि केवळ 11 चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा कारनामा सुद्धा दिनू कांबळेने केलाय.
चला मॅचला सुरुवात करायची विनंती असेल, पंचांनाही विनंती असेल आणि चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपले बॅटर पाठवा. याच बरोबरीने मनीष मोरजकर साहेब आणि प्रवीणा मोरजकर मॅडम माझी नगरसेविका, त्याचबरोबरीने माझी आरोग्य समिती अध्यक्षा बृहन्मुंबई महानगरपालिका या दोघांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे, ज्याने कालचा दिवस गाजवला तो भावेश नाईक आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. कालचा दिवस लिहिल्या गाजवल्या या खेळाडूने जोडीला ओमकार केनी आपल्याला पाहायला मिळतात, ओमी केनी. आणि मॅचला मात्र सुरुवात होते. सेल्फी काढणाऱ्या सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, हे सगळे खेळाडू आपल्याला 4 ओव्हरनंतर भेटतील आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी यथेच्छ सेल्फी त्या ठिकाणी घ्या, कारण फायनल मॅच आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर जय अंबे गिरगाव यांच्यातील मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. एक गिरगाव परिसरातील टीम आहे तर एक कळंबोली परिसरातील टीम आहे आणि त्यांच्यामध्ये फायनलची मॅच होते. गंगाई प्रतिष्ठान योगेश दळवी शाखा समन्वयक यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि शिवसेना उपनेते तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणारी स्पर्धा. युवासेना मुंबई समन्वयक सायली लाड मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. हार्दिक स्वागत. पावसाळी क्रिकेट आहे आणि पाऊस आणि पावसाळी क्रिकेट अविभाज्य घटक आहे. पाऊस आल्यानंतर तर या क्रिकेटला एक वेगळी मजा येते आणि फायनल मॅचला आता पाऊस आलेला आहे. आला रे आला, पाऊस आला, परंतु पाऊस आला तरी मॅच थांबणार नाहीये, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. आमच्या तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर जर पाहिलं तर चंद्रकांत शिंदे सर असतील, करुणा कोटियन सर असतील, कल्याणी घोरपडे असतील, सुशांत मांजरेकर सर असतील, या सगळ्यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. आयोजकांनी मात्र खूप विशेष मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि आता अंतिम फेरीचा सामना मात्र या ठिकाणी सुरू होईल. चला मॅचला सुरुवात करायची. पुन्हा एकदा विनंती असणार आहे. कालच्या दिवसात अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे खूप चांगली कामगिरी केली जय अंबे फोर स्ट्रायकर या टीमने. एका बाजूला रोहित गलांडे, एका बाजूला राहुल वाल्मिकी आणि अहमद भाई यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा मिश्रा आणि रोहित गलांडे पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुल वाल्मिकी आणि अहमद भाई, हरी कासारे या सगळ्यांना व्यवस्थापकाच्या भूमिकेत पाहतोय. दोन्ही संघांच्या संघ मालकांचंही विशेष कौतुक आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंचं देखील कौतुक असणार आहे, कारण दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली. चला मॅच सुरू करा. आयोजकांच्या वतीने 4 बॉल दिलेत. त्या आयोजकांची विनंती आहे, आता एकच ओव्हर खेळली जाऊ शकते मॅच सुरू नाही केली तर. हा सर, कल्याणी सर या ठिकाणी. हो, एक ओव्हर. आता पंचांचा निर्णय आलाय. मॅच ही 4 बॉलची आणि एकाच ओव्हरची होणार आहे. 4 बॉल आणि एकाच ओव्हरची मॅच मुख्य पंच कल्याणी घोरपडे यांनी कळवलेलं आहे. एकाच ओव्हरची मॅच या ठिकाणी कळवलेली आहे पंचांनी. फक्त बॉल किती आहे सर कळवा. कल्याणी सर, एक ओव्हरची मॅच मुख्य पंचांनी कळवली आहे, फक्त बॉल किती आहेत कळवा. 4 बॉल की 6 बॉलची ओव्हर. कल्याणी सर,
6 बॉलची एकच ओव्हर खेळवली जाणार आहे. यस, 6 बॉलची एकच ओव्हर असेल आणि हे एक षटक जर पाहिलं तर सुलतान यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. एका षटकाचा सामना पाहायला मिळेल आणि 6 बॉलचं एक षटक. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंधाराचं साम्राज्य एकच ओव्हर. तर पाहूया, हळूहळू पावसाचंही मैदानात आगमन होतं आणि पाऊस झाल्यानंतर मॅच थोडीशी वेगळी देखील होताना पाहायला मिळत असते. भावेश नाईक ज्यांनी कालचा दिवस गाजवला, आजचा दिवस दिनू कांबळेने गाजवला आणि आता पाहायचं आहे या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी. एका षटकाचा अंतिम फेरीचा सामना. पहिला बॉल सुलतान यांच्या माध्यमातून टाकला गेलाय. पाठीमागे फरदीन बीट होत आहेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. जोपर्यंत सागर त्या ठिकाणी येत आहेत तोपर्यंत 2 धावा, एका चांगल्या बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. बायच्या स्वरूपातील, बाईच्या धावा आहेत. पहिल्याच बॉलवर बाईच्या स्वरूपातील आलेल्या 2 धावा इकडे पाहायला मिळाल्या. भावेश नाईक यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळलाय जो जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नवी मुंबईच्या धारावीचा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक कालचा दिवस गाजवलाय आणि आज सुद्धा हवाई यात्रा करायला लावली बॉलला हेलिकॉप्टरने. आणि या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्या 8 वर जाते. भलेही मॅच एका ओव्हरची असू दे परंतु मजा येणार, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे. 5 दिवसांचं क्रिकेट आनंद देतं, एका दिवसाचं क्रिकेट आनंद देतं, 20 षटकांचं क्रिकेट आनंद देतं, 6 ओव्हरचं क्रिकेट आनंद देतं, 5चं सुद्धा आणि एका ओव्हरचं सुद्धा आनंद देतं. सध्या एका ओव्हरचं क्रिकेट आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कल्याण उल्हासनगर या परिसरातून येत असताना सगळ्यांना प्रभावित करणारा गोलंदाज सुलतान. हे मैदान याही अगोदर त्यांनी गाजवलेलं आहे. सुलतान गोलंदाजीसाठी आहे परंतु एक हेलिकॉप्टर खेळला त्यांच्या विरुद्ध. कमबॅक करावं लागेल सुलतान यांना. फायनल मॅच सुरू आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. विजेत्याला 1 लाख रुपये, विजेत्याला 50,000. यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला. थोडासा पाठी घेतला, ऑप्टमच्या बाहेर ठेवला. त्याला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. कव्हरच्या दिशेने एक धाव जर पाहिलं तर घेतली, दुसरीचाही प्रयत्न केला. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. आता या टीमला देखील माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाकडे दिनू कांबळे सारखा खेळाडू आहे. 1 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्यात आपल्याला सुद्धा. आणि प्रेक्षकांची मात्र या ठिकाणी प्रचंड उत्कंठा. चारी बाजूने प्रेक्षकांची गर्दी. साहेब चषक याही वर्षी मात्र हिट होताना पाहायला मिळतोय. योगेश दळवी यांची संकल्पना. यावेळेला देखील उसळी होती जरूर परंतु पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. बॉल सीमारेच्या दिशेने जातोय. दिनूकडून थोडीशी मिक्सफील्ड त्या ठिकाणी होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर म्हणजे एकाच ओव्हरची मॅच आहे. 4 बॉल झालेत, 12 रन. साहेब चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 मातब्बर संघ महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आले. विविध भागातून खेळाडू या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळाले परंतु त्यांच्यामध्ये 14 संघांना मागे सारून अंतिम फेरीत खेळताना पाहायला मिळत आहेत हे 2 संघ. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न हेलिकॉप्टर सदृश फटका खेळण्याचा आणि तिकडे केतन म्हात्रे बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु यशस्वी नाही झालेत. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांसाठी. 16 धावा धावफलकावर आहेत. सुलतान यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर एका वेगळ्या पद्धतीची रणनीती सफल झाले. खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळला 4 धावांसाठी. धावसंख्या 16 झालेली आहे. तुमच्याकडे दिनू आहे तर आमच्याकडे भावेश नाईक आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही संघ एकमेकांना करतायत. 16 धावा धावफलकावर. अंतिम फेरीचा थरार आणि थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच्या रात्रीत आपण वर्ल्ड कपचा थरार पाहिला.
यावेळेला देखील सुलतानकडून थोडंसं दूर टाकलं यावेळेला बॉल, टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु तिकडे एक धाव आली आहे. फरदीन काझी तिकडे पोहोचत आहेत, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात खेळाडू होत आहेत. धाव बाद, एकच धाव तिकडे मिळेल. पहिली ओव्हर म्हणजे पहिला डाव संपलाय. धावसंख्या झाली आहे 17. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने मात्र जय अंबे गिरगावच्या विरुद्ध आव्हान ठेवलेलं आहे 18 धावांचं. आणि आता प्रत्युत्तरादाखल कशा प्रकारची कामगिरी होईल, कारण ही फायनल मॅच आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यामधील ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. मुंबईमधील एक मानाचं क्रीडांगण विक्रोळी सर्कल मैदान आज पुन्हा एकदा प्रेक्षकांनी फुलून गेलेलं आहे आणि एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला याही वर्षी येताना पाहायला मिळाली आहे. 12 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये जर पाहिलं तर धावा जर पाहिलं तर या ठिकाणी 18 करायच्यात, म्हणजे केवळ एका षटकाचा हा सामना आहे. परंतु मुंबईकरांना एका ओव्हरच्या मॅचची सुद्धा सवय आहे. 3 बॉलचे मॅच सुद्धा खेळलेले आहेत. 5 ओव्हरच्या मॅचची सुद्धा सवय आहे. 6 ओव्हरच्या मॅचची सुद्धा सवय आहे. परंतु आता हे एक आगळं वेगळं क्रिकेट. मुंबईतील मानाचं क्रीडांगण म्हणजेच विक्रोळीचं हे धर्मवीर संभाजी महाराज क्रीडांगण सर्कल मैदान. 6 बॉलमध्ये 18 काय होणार. सगळ्यांना तर आता आतुरता दिनू कांबळेचीच लागली असणार आहे. दिनू येईल का पुन्हा एकदा बॅटिंगला. चला लवकर यायचंय. पंचांच्या सूचना आहेत, लवकरात लवकर बॅटर पाठवा. आजच्या दिवसात म्हणजे कालचा दिवस जर पाहिला तर 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी काल मॅच पाहिली आणि आजही जर पाहिलं तर आतापर्यंत 1,30,000 प्रेक्षकांनी काल यूट्यूबला मॅच पाहिली आणि आज तब्बल 91,000 पेक्षा सुद्धा जास्त प्रेक्षकांनी आज सुद्धा या मॅचला पाहिलेलं आहे. 2 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी 2 दिवस या मॅचचा आनंद घेतलाय. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे आदर्श. ज्या आदर्शने काल अप्रतिम कामगिरी केली होती, एका धावेचं षटक टाकत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता असा ठाण्याच्या माजीवाड्याचा खेळाडू. परंतु पाहूयात कुणाच्या हातात बॉल दिला जातोय, बॉलिंगला बॅटिंगला कोण येणार त्यानुसार मात्र या ठिकाणी कदाचित सिलेक्शन होईल. यस, ज्याची प्रतीक्षा होती तोच मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतोय. दिनू कांबळेचं मैदानात झालेलं आगमन प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं ज्याच्या दारामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या 34 मोटरसायकल बाईक आणि 4 4 व्हीलर कार आहेत. केतन म्हात्रे बॅटिंगसाठी आलाय आणि या मैदानात हे मैदान ज्या खेळाडूने कित्येक वर्ष गाजवलंय मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे दाखल झालाय. जय 11 कल्याण संघासाठी खेळत असताना मालिकावीर राहिले होते याच मैदानामध्ये दिनू. मागील वर्षी देखील जर पाहिलं तर परळच्या नरे पार्कमध्ये मानकरी ठरले होते ते मात्र. त्याचबरोबर प्रोलिंगचं देखील आम्ही विशेष कौतुक करू विपुल पांडुलकर आणि कंपनी. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रोलिंगवर तुम्हाला माहीम धमाका ही स्पर्धा प्रथम रबर बॉल स्पर्धा माहीम परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. 1 लाख त्याचं प्रथम पारितोषिक आहे आणि ही स्पर्धा 27 आणि 28 जुलैला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबरीने SP बॉयजची रबर बॉलची स्पर्धा पालघर जिल्ह्यातील सफाळ्याला पार पडली जाईल जी आपण प्रोलिंगवर पाहू शकता. त्याचंही प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आहे, ती देखील आपण पाहू शकता. आणि धर्मवीर चषक ही क्रीडा स्पर्धा बांद्रा खेरनगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. देव फ्रेंडची स्पर्धा 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल बांद्र्याला कोलगेट मैदानामध्ये. हे देखील आपण प्रोलिंगवर आवर्जून पाहू शकता. विपुल पांडुलकर धावफलक जर पाहिला तर 6 चेंडूमध्ये 18 धावा करायच्यात आणि गोलंदाजीसाठी पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जात आहे. कदाचित भावेश नाईक यांच्याच हातात हा युवा अष्टपैलू खेळाडू ही संपूर्ण स्पर्धा गाजवताना पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर निर्णय घ्या. केतन म्हात्रे कोणता संघ बाजी मारणार, कुणाला मिळणार 1 लाख, कुणाला मिळणार 50,000.
मानाचा साहेब चषक ही स्पर्धा केतन मात्रे स्ट्राईकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. हे रबर बॉल पावसाळी क्रिकेट आणि त्यातल्या त्यात हे व्यावसायिक क्रिकेट पाहायला मिळत आहे. डोंबिवलीच्या वाकलन गावचे बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत केतन म्हात्रे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर नवी मुंबईचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय धारावे गावचा भावेश नाईक. आणि फायनल मॅच मध्ये एकाला 18 करायच्यात, एकाला 18 वाचवायच्यात. हो, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहिला मिळेल. आणि स्ट्राईकवर दिनू कांबळे येत आहेत. बायच्या स्वरूपातील धावपात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 17 करायच्या आहेत. षटकाराचा राजा बॅटिंगला आलाय. दिनू कांबळे यांच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. सरळ बॅटने प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील त्यांचा होतो. दिनू कांबळे यांना आपण या ठिकाणी बॅटिंगसाठी पाहतोय. 5 बॉल 17 धावांची आवश्यकता. विजेतेपद मिळवायचं आहे. प्रयत्न मात्र महाराष्ट्रभरातील खेळाडूंनी केला. ओ, यावेळेला आपण पाहू शकता टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉलने घेतली उसळी, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. अमित नाईक यांच्या 4 बॉलमध्ये 17. 4 पैकी 3 बॉल मैदानाच्या बाहेर मारावे लागतील. तिनूसाठी ती गोष्ट नवी नाहीये. ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये लगातार 8 षटकार खेळण्याचा कारनामा केलाय तोच अंबरनाथचा खेळाडू बॅटिंग करतोय दिनेश कांबळे. दिनू यावेळेला उसळी होती या बॉलला. खेळतायत मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल, त्याचा फायदा घेतला आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. 3 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता अजूनही आहे. दिनू मैदानात आहे म्हटल्यानंतर काही होऊ शकतं. क्रिकेटचा हा थरार आणि क्रिकेटचं हे थरार नाट्य रंगताना पाहायला मिळेल का येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूला गिरगाव आहे, एका बाजूला कळंबोली आहे. त्यांच्यामधील सुरू असणारी मॅच आहे. भावेश नाईक समोर जर पाहिलं तर दिनू कांबळे. एकाच्या हातात बॅट, एकाच्या हातात बॉल. 2 मोठ्या टीम फायनल मध्ये पाहायला मिळत आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये साहेब चषकामध्ये. भावेश नाईक, दिनू कांबळे. यावेळेला उसळी होती. या बॉलला जर पाहिलं तर पाठीमागे खेळतायत दिनू नाराज आहेत कारण या बॉलवर फटका फसला. आणि भावेश नाईक अख्खी स्पर्धा गाजवणारा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू या ठिकाणी जर पाहिलं तर महत्वाची विकेट दिनूची विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. फरतीन आलेले आहेत. पहा, मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि इकडे जर पाहिलं तर अजूनही मॅच जिंकण्यासाठी 2 चेंडू बाकी आहेत, 13 धावा. मुंबईचा वंडर बॉय म्हणजेच फरदीन काझी बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. समोर भावेश नाईक. यावेळेला ओहो, चांगला चेंडू मात्र म्हणावा लागेल. मोठा फटका नाही आलाय. मॅच निघाली औपचारिकतेच्या दिशेने. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण आणि कंपनी 1 लाख आणि लखपती होण्याच्या दिशेने वाटचाल या टीमची या ठिकाणी होताना पाहायला मिळते. औपचारिकता म्हणजे केवळ 1 चेंडू बाकी आहे.
एका षटकात जर पाहिलं तर 18 धावा करायच्या होत्या. ज्या भावेशने बॅटिंग केली तोच भावेश बॉलिंगला आला आणि बॉलिंगमध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि आता अंतिम क्षण बाकी आहे. साहेब चषक जिंकणार कोण? केतन म्हात्रे. ओ यस, या मॅचला जिंकत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमने भावेश नाईक या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेला दीपक चव्हाण यांचा कळंबोलीचा आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ बाजी मारतोय आणि संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त क्रिकेट खेळलं या टीमने. कालच्या दिवसात 89 धावांचा पाठलाग करायचा होता, 5 चेंडू राखून केला. आणि आता जर पाहिलं तर या टीमने भले एका ओव्हरची मॅच होती परंतु त्यात बाजी मारली आहे आणि पहिल्या नंबरची ट्रॉफी कळंबोलीच्या दिशेने निघाली आहे तर दुसऱ्या नंबरची ट्रॉफी गिरगावला निघालेली आहे. साहेब चषक युवा नेतृत्व योगेश दळवी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले शिवसेना उपनेते तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील स्पर्धा पार पडली जाते आणि कळंबोली आणि गिरगाव अनुक्रमे विजेते आणि उपविजेते ठरतायत.